फुलंब्री नगरपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा दारुण पराभव झाला असून महाविकास आघाडीचे उमेदवार तथा शिवसेना उभाटा गटाचे राजेंद्र ठोंबरे यांनी नगराध्यक्षपदी मोठ्या फरकाने विजय मिळवला आहे। या निवडणुकीत महाविकास आघाडीला 12 जागांवर यश मिळाले असून महायुतीला केवळ 5 जागांवर समाधान मानावे लागले आहे। फुलंब्री नगरपंचायतीची ही निवडणूक सुरुवातीपासूनच अतिशय चुरशीची ठरली आहे। महाविकास आघाडी आणि भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट, महायुती यांच्यात थेट लढत झाली। या लढतीत भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा फुलंब्रीचे पहिले नगराध्यक्ष सुहास शिरसाट यांचा पराभव करत राजेंद्र ठोंबरे यांनी सुमारे 1797 मतांच्या फरकाने विजय संपादन केलाय। राजेंद्र ठोंबरे यांना 8214 मते मिळाली तर सुहास शिरसाट यांना 6417 मते मिळाली। विजयानंतर राजेंद्र ठोंबरे यांनी आपल्या पत्नी वंदना ठोंबरे यांना फोन करून आनंद व्यक्त केला। या क्षणी त्यांना भावना अनावर झाल्या। फुलंब्री शहरावर दीर्घकाळ भाजपाची एकहाती सत्ता होती, मात्र आमदार अनुराधा चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय मंत्री डॉक्टर भागवत कराड आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जाहीर सभा सुद्धा भाजपाची सत्ता वाचवू शकल्या नाहीत। दरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे प्रभाग क्रमांक 10 मधील उमेदवार हरिदास घरमोडे यांचा अवघ्या 34 मतांनी पराभव झाला असून या ठिकाणी भाजपाचे वाल्मिक जाधव विजयी झाले आहेत।